अशा पद्धतीनं न्याय यंत्रणेमध्ये सुद्धा त्यांनी आपली माणसं घुसवलेली आहेत। निवडणूक आयोग हा त्यांचा गुलामच आहे, देशाचा, महाराष्ट्राचा जो काय असेल तो। मुंबईमध्ये आता त्यांनी सांगितलेलं आहे की महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत ईव्हीएम यंत्राचा वापर होईल, पण व्हीव्हीपॅट मशीन लावणार नाही, म्हणजे कोणाला मत दिलं हे तुम्हाला कळणार नाही। मग निवडणुका घेत्या कशा करता? याचं कारण त्याने असं दिलेलं आहे की निवडणूक मतमोजणीच्या आणि निवडणूक प्रक्रियेस उशीर होतो। मोदी डिजिटल इंडियाचा नारा देतात ना, जर उशीर होत असेल अशा पद्धतीनं मग तुम्ही मतपत्रिकेवर निवडणुका घ्या ना सरळ। आणि निवडणुकीसाठी ईव्हीएम कुठून आणणार माहिती आहे ना? मध्य प्रदेशातून आणणार आहे। ज्या मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात मोठा ईव्हीएम घोटाळा झाला ते ईव्हीएम महाराष्ट्रात आणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं आमच्या निवडणूक आयोगाने ठरवलेलं आहे। तेव्हा तुम्ही या कोणी नेमलेल्या आहेत हायकोर्टात भाजपच्या प्रवक्त्या, त्यांचं काय घेऊन बसला? सर्वत्रच भाजपचे प्रवक्ते बसवले गेले।